भिवंडी तालुका के शिवनगर चौधरपाड़ा में शिवसेना भिवंडी तालुका ग्रामीण संपर्क प्रमुख कृष्णाजी वाकड़े के नेतृत्व में हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के तिथि अनुसार सार्वजनिक शिव जयंती उत्सव का आयोजन शिवसेना शाखा शिवनगर व शिवनगर ग्रामस्थ मंडलों द्वारा आज दिनांक 10 मार्च 2023 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि शिवसेना शिवनगर शाखा प्रमुख चंद्रकांत कोली व तालुका संगठिका हौसाबाई चंद्रकांत कोली द्वारा महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा पर फूल माला अर्पण करके कार्यक्रम की शुरुआत की गई। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज की शोभा यात्रा, भजन कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक तथा शिवनगर चौधरपाड़ा के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कोरोना आल्यानंतर आपण किती उपाययोजना सुरुवात केली, पण मला काय म्हणायचंय ते होऊ दे, यासने मला ते होणारच नाही, रोग होणारच नाही असं नाहीये, पण ते रोग
सत्या सुरमदनी सुरवर विश्ववसे तार संज्योति जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते राजा जय देव जय महिषा सुरमदनी सत्या सुरमदनी सुरवर विश्ववसे तार संज्योति जय देव पुंडलिका के भेदी ब्रह्मा आनेगा शरणी वाहे भीमा उधरी जगा जय देव आई का वल्लभ आवे जुगा जय देव तुषी माला गला कड़ियों गाड़ी कासे पीतांबर कसुल गाड़ी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा जमाई वल्लभ आई का वल्लभ आवे जुगा सुवर्ण की कपे रखना भाई रानी आसरा गोपाली तो हरिपांडुरंगा रखमाई वल्लभ राई का वल्लभ आवे जुलगा जय देव ओ आराध्या कुवंटा येती चंद्रभागे मध्ये सोडिया येती दिव्य पताका वैष्णवनाथी वंदरी नामय महाभाग्य देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वल्लभ राई का वल्लभ आवे जुलगा जय देव आषाढ़ी कार्तिकी पक्षी साधु जयती चंद्रभागे राई का वल्लभ आवे जुलगा जय देव गाले लोटांगण वंदे नंदन गोयाने पाइन रूपे आलिंगनानंद पूरम आवे वाइन हरे नमः करोमि यज्ञं सकलं परम नारायणादि समर्पयामि आचुकं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं हरे ओम स्वस्ति साम्राज्यं मौजं स्वराज्यं आता असेल ते पटकन तुझा लागेल बघू आता हां I'm
सर्वांनी आपण जात असताना फक्त किती राहिले फोनच बघ संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवाचा दरारा, माझ्या शिवाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ राज्यात सह्याद्रीच्या कडे कमऱ्यांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यालाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शोभातील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेष मिळाली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. आज 10 मार्च छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करत आहोत. सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की पूर्वी एक कर्तृत्वान पदक आम्ही राज्य मिळाला.
होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवाजीराजे हे लहानपणापासूनच खूप धाडसी व हुशार होते. जिजाबाईंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते. छत्रपती शिवाजीराजे हे रयतेचे राजे होते, ज्यांनी गोरगरिबांना सुखी ठेवले होते. अशा या दिनदुबळ्यांचा कैवारी 3 एप्रिल 1680 रोजी पडद्याआड केला. एक असा राजा होऊन गेला, आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव कोरून गेला. या राजासाठी एकदा एक घोषणा व्हायलाच हवी. जय भवानी जय. प्रवेश केला. राजाने विचारले, राणीसाहेब, यावेळी वराडात चैन फळेला यावं लागलं का बरं? विनोबाजी काकांना टोपेच्या तोंडी देण्याचा गुन्हा घडला नाही.
स्वरूप आलेलं आहे. आणि मामा बोलणार तुम्ही का? मामा बोलणार का? बोला दोन शब्द. तुम्हाला इकडे मध्ये आजचा हा आपला राजा शिवछत्रपती महाराज अनेक गुणांचा अनेक सद्गुणांचा राजा शिवछत्रपती राजा आज 1630 साली शिवनेरी किल्ल्यात जन्माला आला. जिजामायेच्या पोटी जिजामायेने हा आदिशक्ती मायेला मनोमन भावना करून आणि सांगितलं होतं की जी त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सगळ्या मोंगलांनी सगळं महाराष्ट्रात धुरकूस घातला होता आणि आया बहिणींची आबरू लुटली जात होती समोरासमोर. तेव्हा जिजाईने नवस केला की माझ्या पोटी एक पुत्र व्हावा आणि त्यांनी ह्या स्वराज्य स्थापून या सर्व गोरगरिबांना न्याय मिळावा आणि सर्वांचा रक्षण व्हावा, स्त्रियांचा रक्षण व्हावा याकरता नवस केला. आणि 1630 साली शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यामध्ये. त्याला आज मला वाटतं कमीत कमी 500-600 वर्षे होत आलेले आहेत. हां तरी आणि शिवाजी महाराजांनी 16 वर्षे झाल्यानंतर स्वराज्याची स्थापना केली आणि मावळे मिळवून प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या स्वराज्याची शपथ देऊन मावळ्यांना तयार केले. मावळे असे मिळाले की प्राणाची बाजी लावणारे बाजी मिळाले. कोंढाणा किल्ला घेण्याचा विचार केला शिवाजी महाराजांनी आणि त्यावेळेला परिस्थिती अशी लगनसराई होती. मावळे सर्व जमा झाले. सगळ्यांनी सांगितलं, राजांनी सांगितलं, फक्त तानाजीला हे गोष्ट कळून दिली नाही कारण तानाजींच्याकडे मुलाचं लग्न होतं, रायबाचं लग्न होतं आणि मुख्य म्हणजे त्याच्यातला मेन म्हणजे सूत्रधारी होता तो तानाजी आणि तानाजीला ही गोष्ट कळून दिली नाही आणि राजाने हे पण तानाजीला हे माहिती पडलं. त्यावेळेला तानाजी गेले आणि राजाने विचारलं काय आपला विचार चालला आहे. तो काय नाही, आपल्याला कोंढाण्यावर स्वारी करायची आहे. महाराज तानाजी म्हणतो अरे महाराज ही कोंढावर किल्ल्याची स्वारी केलेली आहे आणि तुम्ही जाणार बरोबर, कदापि शक्य होणार नाही. मी घरी राहणार नाही, कोंढाण्याचे याच्याकरता ना मी स्वतः पुढे जाईन. आणि सांगितलं राजे तुम्ही यायचं नाही म्हणून तरी राजाने येऊन दिलं नाही त्यांनी आणि स्वारी केली. त्या दिवशीची तयारी झाली. तानाजीने घोरपड त्यांच्याकडे होती, यशवंती नावाची घोरपड होती, जयवंती नावाची, आणि ती घोरपड बरोबर घेऊन किल्ल्यावर गेले. किल्ल्यावर चारी बाला कट मोठा असताना समोरच्या दरवाजातून जाता येत नव्हतं कारण तिथे त्यांचं सैन्य होतं. तानाजीने घोरपडीला काढली आणि किल्ल्यावर लावली. पुढे गेल्यानंतर बघा ती कशी हे आहे तर तिला समजलं की कुठेतरी काळ आहे, मनुष्याने जाऊ दिले. वर गेली, पुन्हा फिरून आली. फिरून आल्याच्या नंतर तानाजीने सांगितलं का फिरून आलीस, तुला काल दिसलं का? त्या काळाला भियायचं नाही, परत फिरून आल्याचं मी खांडोली करीन. घोरपड वर चढली, सगळं सैन्य चढवून गेले वरती. गेल्यानंतर ते तशी सर्व चढल्यानंतर आणि हर हर महादेव गर्जना देव केली. आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ही शिवसेना शाखा शिवनगर चौधरपडा तसे ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून आम्ही एकदम अति आनंदाने अशी भगवमय करून संपूर्ण गावामध्ये पताके आणि झेंडे लावून गावामधून भव्य मिरवणूक अशी बँड पथकाच्या सहाय्याने आम्ही मिरवणूक काढलेली आहे आणि त्याचा सर्व ग्रामस्थांनी, महिलांनी, सर्व लोणार 14 पंचक्रोशी हायस्कूलच्या मुलांनीसुद्धा आनंद घेतलेला आहे. याचे आम्ही शिवसेनेच्या ताकदीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत केलेले आहे. आणि याच्या नंतरसुद्धा आम्ही हरिपाठ आणि कीर्तनाची कीर्तनसुद्धा होणार आहे. याचा सर्वांनी याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यायचा आहे. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बैठती, अरे एक शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. मित्रांनो, हिंदवी साम्राज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने विविध प्रकारचे असे कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि ते आत्तापर्यंतचे कार्यक्रम
पूर्ण चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत आणि माझ्या गावातील ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो, कारण हे कार्य मागच्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. पुन्हा काही लोक म्हणतात का पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी होतो. जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 360 दिवस जरी आपण केली तरी आपण त्यांचे याच्यातून उत्तीर्ण होणार नाही, कारण त्यांचे उपकार एवढे आहेत संपूर्ण हिंदुस्थानावर, संपूर्ण जगावर आपल्या राजाचे उपकार आहेत आणि त्या राजांची आठवण म्हणून आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन आणि ही शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व माझ्या सहकार्यांना आणि ग्रामस्थांना, शिवसेना शाखेला आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो आणि असेच आपण कार्यक्रम सर्वांनी मिळून मिसळून चांगल्या प्रकारे एकत्र येऊन जर पार केले तर आपल्या गावामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये असा वातावरण निर्माण होईल की आपण पूर्वीच्या कालामध्ये बघितलं, आता सांगितलं आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असे त्यावेळेचे तानाजी होते. आता जे तानाजी कदाचित समजा तशा पद्धतीने करत नाही, पण केलं पाहिजे. ह्या राजाने आपल्याला संपूर्ण जी ताकद दिलेली आहे आणि आज आपण भगवा डोक्यावर घालतो, आपण भगवा हातात घेऊन मिरवतो, हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मुले आपण करू शकतो. म्हणून आपण सर्वांनी अनेक वर्ष जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत ही जयंती साजरी केली पाहिजे, परंपरा अशी टिकवली पाहिजे. कारण आपला राजा हा रयतेचा राजा असा तसा राजा नव्हता. यांच्याबरोबर बाला बलोदीदार 18 पगार जातीचे लोक घेऊन आणि कार्य चालवलं होतं. मला आमच्या गावातले 3 समाज आहेत, 3 समाज बरोबर घेऊन जाता येत नाही, परंतु एवढा समाजाला सर्व समाजाचे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व लोक राजाच्या बरोबर युद्धामध्ये लढले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. असंच आपण सर्वांनी मिळून कोणत्याही प्रकारचा जातीचा वाद वगैरे न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे, अशी मी आपल्याला सर्वांना या शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.